1000 वर्ष जुना प्राचीन मंदिर आहे तिथं। ही एर्टिगा थांबले बघा, एर्टिगा। नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, हर हर महादेव। मित्रांनो, आज आहे शिवरात्र। शिवरात्र निमित्तानं आपण चाललो आहोत पाचगणी गावात। एक 1000 वर्ष जुना प्राचीन मंदिर आहे तिथं जाणार आहोत आपण। असं मानलं जातं की ह्या मंदिराचं जीर्णोद्धार छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात केला गेला आहे असं उल्लेख आहे। तर आज बघणार आहोत ते मंदिर कोणतं आहे ते। या मंदिराचा संबंध शिवकालांशी जोडला जातो। तर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ह्यांच्या पुस्तकात लिहिलेलं आहे। तर आपण बघूया या मंदिराची वास्तू अजून कशी आहे किंवा मंदिर परिसर कसा आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण बघायला भेटेल। तर व्हिडिओ पूर्ण बघा। तो जो मंदिर बघितला तो नार्वेकर यांनी बांधलेलं मंदिर आहे। तर आता आपल्याला व्याघ्रेश्वर मंदिराकडे जायचं आहे। हे बघू शकता तुम्ही, श्री वरदानी आई श्री व्याघ्रेश्वर महालमीरा डोंगर असंही म्हटलं जातं। इथे 5 गावं आहेत, त्या 5 गावांमुळं पाचगणी असं नाव पडलेलं आहे। इथे या डोंगरावर येणं खूप कठीण आहे। ती बघा वॅगनर कशी फसले, नशीब निघाले। खूप काय आटापिटास केलं ते। जागो गाडी जर थांबली तर पटकन पिकअप उचलत नाही, बघू शकता तुम्ही। आता ती एर्टिगा थांबले बघा, एर्टिगा। त्या एर्टिगावाला फसलं बघा, निघाला। पटकन गाडी पिकअप उचलत नाही, बघू शकता। याला कासमाल पण बोलतात। मित्रांनो, आपण आता मंदिरात पोहोचलो। तर लाईन बघा भरपूर आहे, तर आपण लाईनीला लागणार आहोत। पण आतमध्ये मोबाईल अलाउड नाही। खूप लोक आहेत, खूप गर्दी आहे। बघू शकता मंदिराचा परिसर किती मोठा आहे। इथून मंदिरातून आतमध्ये जातात पाया पडायला आणि तिथून पाठीमागून बाहेर येतात। हॅलो आत्ताच आलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जीर्णोद्धार झालेलं मंदिर आहे हे। 1000 वर्ष जुनं मंदिर आहे हे। प्रार्थना करो, प्रतीक्षा करो और भरोसा रखो। वो मन पुत्र सब होगा, वो महादेव का सब होगा। बस मिठाई घे, मिठाई।
मिठाईच घेते फक्त. हा दर्शन तर आपलं झालं आहे. तर आता आपण जाऊया घरी. परत इकडे आले तर मोठ्या गाड्या कशा जाऊ. लयच लहान आहे 2-2.5 महिन्याचं. खजूर घ्यायचं का नाही आहे खजूर खजूर काय माहिती. नारळ. तर चला मित्रांनो, तर अशा प्रकारे आपलं दर्शन झालेलं आहे. तुम्हाला कधी शिव मंदिर पूर्ण बघायचं असेल तर त्याच्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. मी एक दिवस पुन्हा येईल, तेव्हा तुम्हाला मी दाखवेल की आतून मंदिर कसं आहे ते. तर ह्याच्यासाठी इंस्टाग्रामवर जर व्हिडिओ इंस्टाग्रामवर नाही टाकणार, यूट्यूबवरच टाकणार आहे. तर यूट्यूबवर तुम्ही मला सबस्क्राईब करून ठेवा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला थँक्यू, बाय.